नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे. 31 मे 2026 म्हणजे राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा दिवस आता अगदी शेवटल्या क्षणाला आलेला आहे. उद्या तुमचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा. तर त्या अनुषंगानेच मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. हे लक्षात ठेवा की कॉन्फिडन्स इज द की टू क्रॅक द एक्झाम. आणि मी परत क्लासमध्ये म्हणतो आणि सगळ्या ठिकाणी म्हणतो. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं की आता अनायासी चर्चा करू नका. किती सेक्शन झाला आहे, किती नाही झाला आहे, या चर्चेमध्ये तिथं जाऊ नका. आणि काय नाही झालं याच्यापेक्षा काय केलं याच्यावर तुम्ही लक्ष द्या, ठीक आहे. आणि कॉन्फिडन्स जितका तुमचा जास्त राहील त्याच्या आधारावरच ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. आणि बी पॉझिटिव्ह. आतापासून लक्षात ठेवा, माझा पेपर निघणारच आहे. मग GS असू द्या, सीसॅट असू द्या, माझा पेपर निघणार म्हणजे निघणारच आहे. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा विश्वास तुम्ही तुमच्या मनात घेऊन तुम्ही एक्झाम सेंटरवर तिथं जाल तर डेफिनेटली ही परीक्षा तुमची निघून राहणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि परत सांगतोय, ही एक्झाम म्हणजे काय आहे? ही एक्झाम म्हणजे एक रणांगण आहे. आणि या रणांगणामध्ये तुम्हाला तिथे डू ऑर डायची सिच्युएशन आहे, ठीक आहे. तर मग जेव्हा तुम्ही रणांगणात जाणारच आहे तर मग तुम्हाला हत्यार उचलावेच लागतील आणि तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करावं लागेल. म्हणजे या पेपरच्या महासंग्रामात तुम्हाला तिथं हत्यारं उचलून जे पेपरचे प्रश्न तुमच्यासमोर येतील त्यांना तुम्हाला क्रॅक करायचंच आहे. अशा पद्धतीने तुमचा एक विचार तिथं असलाच पाहिजे आणि तसा तुमचा ॲटिट्यूड देखील असला पाहिजे. आणि डेफिनेटली तुमची परीक्षा तिथं निघणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा भावनेने तिथं जा. कोणासोबत काही चर्चा करू नका. कोणता टॉपिक झाला, कोणता नाही झाला. स्वतःवर विश्वास ठेवा. जेवढं केलं आहे तेवढं पुरे आहे आणि याच्याच आधारावर माझी परीक्षा निघणार आहे अशी ठाम विश्वास तिथं बाळगा. एवढं जरी तुम्ही केलं तरी पुढे आहे. आणि अल्टिमेटली एवानॅस अकॅडमीच्या टीमच्या वतीनं संपूर्ण विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. तुम्ही तुमचं 100% द्या. डेफिनेटली यश तुमच्या पदरात तिथं पडणारच आहे. धन्यवाद.